आरोग्य स्त्रियांचं आहे, महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्याला धनंजय खडगे प्रश्न विचारतात अकलूजून. धनंजय. हा, नमस्कार मॅडम. हा, माझी आई आता वय 57 वर्ष आहे. म्हणजे 9 ते 10 वर्षापासून संधिवाताचा त्रास आहे. बरं. पॉझिटिव्ह मिळालेले आहे. मला रिझल्ट बिलकुल मिळत नाही. मी खूप त्यासाठी खूप म्हणजे डॉक्टरांना ट्रीटमेंट वगैरे पाहिलेली आहे. बारामती, पुणे, सोलापूर, पुणे, बार्शी वगैरे. तर आम्हाला रिझल्ट काय आउटपुट बर. संधिवाताचा त्रास आहे, 57 वर्षाच्या आहेत त्या, तर त्याच्यावर म्हणजे टेस्ट सगळ्या केलेल्या आहेत, पण त्यांना रिझल्ट काय किंवा पुढची थेरपी काय करायची याच्याविषयी काही आरोग्याविषयी काही कळत नाही. संधिवाताचा त्रास आहे तर त्यांना ऑर्थोपेडिक सर्जनलाच दाखवायला पाहिजे, गायनेकोलॉजिस्टला दाखवून तसा उपयोग नाही, कारण पाळी गेलेली असते. ह्या वयात पाळी गेलेली असते, त्यामुळे कॅल्शियम कमी झालंय म्हणून संधिवात आहे का बोन्स मध्ये काही अबनॉर्मॅलिटी आहे कमरेत वगैरे, पायात, त्याची योग्य नस दबली जाते, त्याच्यामुळे पण होऊ शकतं. आपल्याला संगीता प्रश्न विचारतात मुंबईहून. संगीता. माझा प्रश्न असा आहे की माझं हिमोग्लोबिन 10 आहे, आरबीसी काउंट 3.4 झालेला आहे आणि प्रोटीन लेवल्स लो आहेत आणि इओसिनोफिलिया दाखवते. तर मला असं विचारायचं की आय एम 36 इयर्स ओल्ड आणि माझं कन्सिव्हिंगला ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतं का होत आहे, तर मला कसलं डाएट असलं पाहिजे? थँक्यू. इओसिनोफिलियाला डाएट नाही, फक्त सोप्या आणि स्वस्त गोळ्या आहेत, त्या घेतल्या 10 दिवस त्याचा कोर्स केला की इओसिनोफिलिया कमी होतो आणि ब्लड पण काउंट वाढतो. अॅनिमिया म्हणावं तर 10 ग्रॅम हा इंडियन स्टँडर्डनी अॅनिमिया पण आम्ही म्हणत नाही, पण 10च्या खाली अॅनिमिया असतो. 8 ते 10 अॅनिमिया माइल्ड. पण तुम्ही जेवणात सुधारणा करा आणि स्वच्छता जास्त पाळा, त्याच्यामुळे पण हे खूप कमी होईल. त्यांचं म्हणणं की कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण इओसिनोफिलिया शुड बी ट्रीटेड. आपल्याला शोभा शिंगारे प्रश्न विचारतात ठाण्याहून. शोभा. हॅलो. हा शोभा. मी शोभा शिंगारे ठाण्यावरून बोलते. मी गेल्या वर्षभर बीपीच्या गोळ्या घेते, म्हणजे बीपी लोसार लोसार 25 म्हणून. तर मी जनरल फिजिशियन जे आहेत आमच्या घराजवळचे त्यांच्याकडूनच औषधाचं म्हणजे हे केलेलं आहे, पण स्पेशालिस्ट असं MD डॉक्टरांकडून कधी चेकअप केलेलं नाहीये. तर ह्या गोळ्या म्हणजे मी बीपी पेशंट कायमची झाले का किंवा मला ह्या कायम गोळ्या घ्याव्या लागतील का? शोभा, तुमचं वय सांगता प्लीज. 42. ओके. आणि अजून एक प्रश्न विचारायचा आहे की माझं फायब्रॉइडचं ऑपरेशन जून मध्ये झालं. बरं. तर त्यावेळेला पाळीच्या वेळेला खूप पोटात दुखायचं कधीही, म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवसापर्यंत. म्हणून ते चेकअप केल्यानंतर कळलं की मला फायब्रॉइड आहे म्हणून. तर मग ते आता ऑपरेशन झालंय तरी पण मला पेन किलर ही घ्यावी लागते. कधी कधी चौथ्या दिवशी परत पोटात दुखतं आणि ब्लिडिंग सुरू होतं. यांनी आपल्याला केव्हा ऑपरेशन झालंय ते सांगितलं नाहीये, पण तरी ठीक आहे, 2 वर्ष झाली. पण आता जर असेल तर पुन्हा छोटे छोटे फायब्रॉइड्स तयार होऊ शकतात, त्यामुळे पण पेन होऊ शकतं आणि ब्लिडिंग होऊ शकतं. त्यामुळे पुन्हा एक सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. आणि यांचा पहिला प्रश्न काय की बीपी एकदा गोळ्या लागल्या की त्या शक्यतो सुटत नाहीत पूर्ण, पण कमी होऊ शकतात. तुम्ही जर योग्य पथ्य आहार पाळलात, म्हणजे मीठ कमी आणि सगळीकडे एक्सरसाइज हे आहेच, आणि स्ट्रेस कमी, स्ट्रेस लेवल म्हणजे कमी करण्यासाठी मेडिटेशन करा अथवा काही कशात तरी गुंतवा तुम्ही स्वतःला. आणि सोनोग्राफी एकदा करणं गरजेचं आहे, कारण 2 वर्ष होऊन गेली आहेत, पुन्हा फायब्रॉइड तयार होऊ शकतो. मॅम, पण जसं अगदीच मला या सगळ्या प्रश्नांमुळे एक महत्वाचा मुद्दा की पाळीचं जे वेळापत्रक असतं त्याच्याविषयी एक महत्वाची आणि छोटी टिप आम्हाला काय द्याल, कारण स्त्रियांच्या आरोग्यामध्ये महत्वाचा जो टप्पा असतो तो पाळीचा असतो, त्याच्यात तिला पूर्ण तिचं पुढचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून असतं. एखादी छोटी टिप आम्हाला आणि महत्वाची काय सांगाल? टिप म्हणाल तर पाळी जर रेग्युलर व्हायची असेल तर आहार आणि विहार. आहार म्हणजे आता मी सांगितलं की नॉर्मल नेहमीचं डाएट घ्यावं, भरपूर फळं, भरपूर भाज्या आणि दूध रोज घ्यायला पाहिजे, 1 ग्लास तरी, काय खूप अर्धा लिटर असं प्रश्न नाही. पण एक्सरसाइज जर नीट केला तर ती हॉर्मोन्स नीट राहतात आणि त्याच्यामुळे पाळी व्यवस्थित राहते. आणि मला एकच मुद्दा इथे सांगावा असं वाटतो आता ह्या व्यासपीठावरून, की बायका जे पाळी फक्त पुढे करायची आहे, मागे करायची आहे, काही घरात सणवार आहेत, काही विधी आहेत, तर कृपया असं करू नका तुम्ही, कारण तुम्ही त्याच्यामुळे ही पाळीची अनियमितता आहे ती लहानपणापासून, मुलीची सुद्धा पाळी लांबवायला येतात आमच्याकडे. आधी मुळात हल्ली मुलींना प्रॉब्लेम आहे, त्यात कृपया असं करू नका, ही कळकळीची विनंती आहे माझी अगदी.
की हे बायकाच असं करतात. इव्हन माझ्याकडे येतात त्या म्हणतात नाही सासूनी सांगितलंय जरा पाळीला आंबा आपल्याकडे अमुक आहे, कशा करतात ते देवानी म्हणजे समाजातल्या काही बदलांना आता आपण त्याच्याप्रमाणे आता हळूहळू आपण बदलायला पाहिजे. चांद्रयान जर गेलं चंद्रावर तर कुठे तुम्ही हे पाळता सगळं. आज मॅडमनी आपल्याला खूप छान टिप्स दिलेल्या आहेत आणि मुळात आहार आणि विहाराचं आणि मुळात व्यायामाचं जे महत्व सांगितलं ते खूप अधोरेखित करण्याजोगं आहे. या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेली मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही उपचाराआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मॅडम आज तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. टॉकटाईममध्ये आज आपण चर्चा केली ती आरोग्य स्त्रियांचं या विषयाबद्दल. उद्या आपण भेटणार आहोत योग शिक्षिका शिल्पा जोशी यांना आणि चर्चा करणार आहोत योगासनं आणि आरोग्य या विषयावर. तुमच्या प्रश्नांची उद्याही वाट बघतोय. उद्या 1:30 ते 2 या वेळेत फोन करू शकता 02266899204 या नंबरवर. टॉकटाईममध्ये आज इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.